नमस्कार मित्रांनो. भारतीय संस्कृती आणि आरोग्य म्हणजे एकंदरीत चित्र जर पाहिलं तर बऱ्याच वेळा मंथन केल्यानंतर तुम्हाला असं समजेल की संस्कृतीमध्ये असे अनेकविध मॅसेजेस देऊन ठेवलेले आहेत ज्याच्यामुळं आरोग्याचं मेंटेनन्स होतं किंवा आपण निरोगी राहतो. त्यापैकी एक म्हणजे चातुर्मास. आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास हा पाळला जातो. त्यामध्ये नानाविध व्रतवैकल्य तर केलीच जातात, पण त्यामध्ये उप अधिक वास म्हणजे चांगल्या गोष्टींच्या सहवासात राहणे आणि इंद्रियांवरती कंट्रोल ठेवणे हे उपाय योजनेच्या अंतर्गत सांगितलेलं आहे. त्यामुळं या काळामध्ये जर का आपण एक भुक्तश्य म्हणजे एक वेळा जेवण केलं आणि एक वेळा फल आहार किंवा फक्त दूध पिऊन राहिलो तर निश्चितपणे आरोग्यविषयक या काळामध्ये येणाऱ्या ज्या तक्रारी असतात, ज्याच्यामध्ये सर्दी आहे, खोकला आहे, ताप आहे किंवा निमोनियासारख्या तक्रारी आहेत, व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, हे निश्चितपणे जलतत्वाच्या अधीन असणारा हा कालावधी, ज्याच्यामध्ये हवेमध्ये पण पाणी आहे, आकाशामध्ये पण पाणी आहे आणि जमिनीमध्ये पण पाणी आहे, याचा इम्पॅक्ट अग्निमांद्य स्वरूपी येऊन आजार होऊ शकतात. म्हणून चातुर्मास पाळल्यास आपण याच्यापासून दूर राहू शकतो. थँक्यू.